स्वामींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात। म्हणजे स्वामींनी वर्तवलेलं भविष्य पण खरं होणार। पण नक्की काय होणार? मला खूप भीती वाटते। आणि हो, अजून एक सांगायचं राहिले। काय? हे आता कधीही आई होऊ शकणार नाही। अरे देवा, काय होईल बसलं? बाळ्या, ताबडतोब गावाबाहेरच्या नदीकडे धाव घे। का? ज्यादा सवाल मत पूछो, निकलो यहाँ से, जाओ उधर। सुमन, सुमन, अरे कुठे गेली? विष्णू, ए विष्णू, काय झालं? अरे सुमन दिसत नाहीये। सुमन कुठे? इथेच होती मगाशी झोपलेली ती। अरे इथेच होती, मग गेली कुठे? जाऊ द्या मला, का माझी वाट अडवतायत? जाऊ द्या मला। कुठे जायचंय तुम्हाला? पाणी खूप खोल आहे। काय करायला आलाय तुम्ही इथे? जीव द्यायला नाही जगायचं मला। सोडा माझी वाट, जीव द्यायचंय मला, सोडा। असं काय करताय ताई तुम्ही? अहो हा वेडेपण आहे। असं काय दुःख आहे तुम्हाला की तुम्हाला जीव नकोसा झालाय? सांगूनही तुम्हाला नाही कळणार माझं दुःख। तुम्ही सोडा मला। ताई जीव देऊन तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? असं काय दुःख आहे तुम्हाला? सांगूनही तुम्हाला नाही कळणार माझं दुःख। एका आईचं दुःख आहे ते। 5 महिन्याची गरोदर होते मी। त्या दिवशी पडले आणि माझ्या पोटातलं मूल गेलं। ठेवल्याशा जीवाला जन्माला यायच्या आधी मरण आलं माझ्यामुळे। आणि आता पुन्हा आई न होण्याचा शाप आलाय माझ्या नशिबी। जीव नको देऊ तर काय करू मी, सांगा। ताई मी काय सांगू? मी समजू शकतो तुमचं दुःख, पण तरी सुद्धा हेच सांगेन की कृपा करून जीव देऊ नका। अहो स्वामींनी मला इथे पाठवलं, याचा अर्थ त्यांना तुम्हाला वाचवायचंय। आणि स्वामींना जर तुम्हाला वाचवायचं मनात असेल तर तुम्ही नदीत उडी मारून देखील वाचालच। तेव्हा स्वामींवर विश्वास ठेवा आणि कृपा करून परत चला। चला। अशा अवस्थेत ती कुठे गेली असेल? अरे अरे काळजी नको करूस, असेल ती। चल बघू आपण। नाही, मला फार भीती वाटते। तिने जर तिच्या जीवाचं काही नाही, अरे अरे असा भलता सलता विचार नको करूस। अरे स्वामींची कृपा आहे, काही नाही होणार। चल आपण बघू तिला, चल। विष्णू, सुमनच ती। चला या या। सुमन, किती शोधला आम्ही तुला। कुठे गेली होतीस तू? अहो कुठे भेटली तुम्हाला ही? काय झालंय काय? काही नाही, स्वामींची कृपा म्हणून वेळेवर नदीवर पोचलो आणि वाचवलं यांना। वाचवलं म्हणजे काय झालं होतं नक्की? सुमन कुठल्या संकटात सापडली होती का? आत्महत्या करायला निघाल्या होत्या। सुमन, अगं आज हे वेळेवर आले म्हणून, नाहीतर। खूप आभारी आहोत तुमचे। नाही हो, माझे कसले आभार मानताय? स्वामींची कृपा। स्वामींनी वेळेवर नदीवर पाठवलं मला म्हणून मी वाचवू शकलो यांना। आता यांना तुम्ही घरी न्या आणि जरा समजावा। अहो असं करून कसं चालेल? न्या। चल सुमन, जाऊयात आपण। स्वामी खरंच धन्य आहात आपण। आता मला कळलं तुम्ही मला नदीकडे का पाठवलं ते।
अहो ती सुमन जीव द्यायला निघाली होती. तुम्ही वेळेवर पाठवलं म्हणून वाचली ती. स्वामी तुमच्या कृपेने वाचली ती. पण स्वामी एक सांगू, बोल. ती खूप खचल्यासारखी वाटली. साहजिक आहे रे बाळ्या. तिच्या नशिबी आलेलं दुःख पचवणं तेवढं सोपं नाहीये. बाळ्या, आपण तिचा जीव वाचवलाय, पण आपल्यावर आता एक आणखी जबाबदारी आहे. म्हणजे मी समजलो नाही स्वामी. बाळ्या, आपलं कर्तव्य इथे संपत नाहीये. आपण तिचा जीव वाचवला, पण आता आपण ती जिवंत असूनही तिचं आयुष्य जगतेय का हे पाहायला हवं. तिनं तिचं आयुष्य जगावं यासाठी तिला मदत करायला हवी, तिला सावरायला हवं. आता तिला सावरणं ही तिच्या कुटुंबियांसाठी खूप मोठी कसरत ठरणार आहे. सुमन, का वेडेपणा करत होतीस? तुला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो? सुमन, तुला शोधताना तो किती सैरभैर झाला होता माहितीये तुला? अगं तू अचानक कुठे गायब झालीस? हे बघ सुमन, तुला खूप दुःख झालं हे कळतंय आम्हाला. पण तुला जेवढं दुःख झालंय ना तेवढंच मलाही दुःख झालंय. म्हणून काय मी हा मार्ग स्वीकारला का? अगं जीव देऊन काय होणार आहे? दुःख संपवण्याचा हा मार्ग नाही. सुमन, जे झालं ते वाईटच झालं. आई ही स्वतःला सावरती. तिने सत्य स्वीकारलंय. मग आपण दोघांनीही ते सत्य स्वीकारायला का नको? नको मनाला लावून घेऊस इतकं. अगं तुम्हाला मूल देणं न देणं हे परमेश्वराच्या हाती असतं. त्याचा तू स्वीकार कर. जे सुख नशिबात आहे त्याबद्दल तू परमेश्वराचे आभार मान. अगं माझी मुलगी आहेस ना तू. मग तू गेल्यानंतर सुद्धा मी सुद्धा जीव द्यायला हवा होता का? ते चाललं असतं तुला? मला माफ करा सासूबाई. तुमचं प्रेम कळतं मला, पण मूल जाण्याचं दुःख फार मोठं आहे. मी नाही सहन करू शकत ते. सावर स्वतःला. आता मला नाही जमणार. अहो हो, काय झालंय? हा, लक्ष आहे कुठं तुमचं? भेटून आलात सुमनला? कशी आहे ती? अगं फारच खचली आहे गती झाल्या प्रकाराने. मूल गेल्याचं दुःख सहन नाही करू शकली ती, आणि आता ती पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही. अरे देवा. आज मी तिला बघायला घरी गेलो होतो तेव्हा घरी नव्हती ती. विष्णू आणि मी खूप शोधाशोध केली. तेव्हा नदीच्या वाटेवर बाळप्पांबरोबर भेटली ती. हो, पण नदीच्या वाटेवरती? जीव द्यायला गेली होती ती नदीत. स्वामींची कृपा म्हणून वाचली. मला तिची खूप काळजी वाटते ग. खरंच. अहो, आपलं शेत वाहून गेलं तर आपण इतकं दुःखी झालोय. तिने तर तिचं बाळ गमावलंय. तिच्या दुःखाची कल्पना आपण नाही करू शकत. आपण आपलं शेत वाहून गेल्याचं दुःख सोडून देऊ. दुःख होणार शारदा, पण त्याला इलाज नाही. पण त्याला घाबरून आपण थांबायचं नाही. स्वामींनी कदाचित याकरताच मला धान्याचं पोतं दिलं असेल, बक्षीस म्हणून. याचा अर्थ मला आज कळतोय शारदा. पण वाईट वाटतं ना ते सुमनचं. आपण नवीन सुरुवात करू शकतो, पण सुमन कशी करणार? शारदा, ती पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाहीये. आणि हे दुःख घेऊनच तिला जगावं लागणार आहे. काय झोपायचं ना? हो बा. सुमन, अगं सुमन, का अशी वागतेयस? सावर स्वतःला. अगं काय अवस्था करून घेतलीस स्वतःची. 4 दिवसांपूर्वी कशी होतीस तू आणि आता कशी झालीस बघ स्वतःकडे. सुमन, ऐकतेस ना? अगं आज
आज तू घरात सापडत नव्हतीस ना, तेव्हा काय अवस्था झाली असेल माझी याचा विचार तरी कर ग. सुमन, सुमन ऐकतेस ना? सुमन, बाळ झोपलाय ना. मला माहिती आहे ग, हे दुःख विसरणं खूप कठीण आहे. अगं पण पण प्रयत्न तर करू शकतेस ना तू माझ्यासाठी, माझ्या तुझ्यावरच्या प्रेमासाठी. सुमन, सुमन, सुमन ऐकतेस ना? माझ्यासाठी तरी माझ्याशी बोल ग. सुमन, सुमन. सुमन, सुमन सावध हो. बोल शिवा, कसा आहेस? बरं आहे स्वामी. पण चेहरा काही वेगळंच सांगतोय. काय सांगू स्वामी, माझी बहीण सुमन घरात घसरून पडली आणि तिचं मूल गेलं. आता ती पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही असं वैद्यबुवांनी सांगितलं. तुलाही अडचणी आल्याच की, पण तू त्यावर जिद्दीने मात केलीस, त्याबद्दल तुझं कौतुक वाटतंय आम्हाला. आपली कृपा स्वामी, आपणच ताकद दिलीत मला हे दुःख झेलायची. तूही हीच गोष्ट तुझ्या बहिणीला समजून सांगायला हवीस. अरे पण सर्व गमावल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करणं खूप कठीण असतं. ते तू केलंस म्हणून तुझं कौतुक. आता हीच गोष्ट तुला तुझ्या बहिणीला समजावून सांगायची आहे. तूच तिला ह्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतोस. मी स्वामी? हो, तूच. अहो कसं काय स्वामी, ती कुणाचंच ऐकायला तयार नाहीये. सतत बाळाचा विचार करते. तिचा नवरा, तिच्या सासूबाई सांगून थकले स्वामी, ती तिच्या बाळाशिवाय जगू शकत नाही. असं म्हणून कसं चालेल शिवा? तूच तिला सावरायला हवंस. तूच तिला नवीन आयुष्य देऊ शकतोस. स्वामी, मी तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. आता तुम्हीच तिला या दुःखातून बाहेर काढा. काळजी करू नकोस. ये. माझं बाळ नाही तर मला नाही जगायचं. माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. नाही जगायचं मला. सुमन काय करतेस? खाली या. मला काय वेडेपणा चालवलायस तू? मला नाही जगायचं. सोडा मला, मरू द्या. बघ मी तुला असं सोड तिला. मरायचंय ना तिला, मग मारून दे. मर मर. अगं देवानं दिलेलं इतकं सुंदर आयुष्य, त्याची तुला कदर नाही ना? मग कशाला जगतेस? मर मर. काय ग, मरण तुला एवढं सोपं वाटलं? एवढं सोपं नसतं मरण. ज्यावेळी मरण येणार ना, त्याच वेळी ते येणार. काहीही कर तू, तसं येणार नाही ते. स्वामी, आई आणि मी आम्ही दोघेही हिला समजावून थकलो. आता तुम्हीच सांगा तिला काहीतरी. तुमचंच ऐकेल ती. काय ग, इतका प्रेमळ नवरा, इतकी प्रेमळ सासू, असे तुला भाग्याने तुझ्या लाभलेत, तर त्यांची ही किंमत ठेवतेस तू? त्यांच्या चांगुलपणाचा हा फायदा घेतेस? अगं तुझ्या बाबतीत जे झालं त्यात जसा तुझा दोष नव्हता तसाच यांचाही काही नव्हता. त्यांना का शिक्षा देतेस तू? अगं आयुष्यात दुःख ही येतच असतात, म्हणून असं खचून जायचं नसतं. तुझ्या भावाकडे बघ, त्याचं उदाहरण घे डोळ्यासमोर. अगं कापणीच्या आदल्या दिवशी त्याचं सगळं पीक वाहून गेलं, पण त्यामुळे खचला नाही तो. पुन्हा जिद्दीने उभा राहिला, आयुष्याला सामोरा गेला.
त्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेव. कशी करू मी नवी सुरुवात? माझ्या सगळ्या आशाच मेल्यात. स्वामी, आता मी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही. का जगू मी? कोणत्या आशेवर जगू? स्वामी, मला बाळ हवंय, मला बाळ हवंय. सुमन, स्वामींच्या कृपेने तुझी इच्छा पूर्ण होईल. कशी? हे घे, हे आजपासून तुझं बाळ आणि तू या बाळाची आई. अहो वहिनी, हे काय करताय तुम्ही? माझ्यापेक्षा या बाळाची सुमनला जास्त गरज आहे. सुमन, आमच्या या बाळाला तू तुझं म्हणून वाढव. अगं मी काय, मी तर पुन्हा आई होऊ शकते ग. आणि मला खात्री आहे की तू त्याचा आई म्हणून सांभाळ करशील. स्वामी, तुमचा इशारा कळला मला. तुला कळणार हे मला ठाऊकच होतं, पण तुला कळलं आणि त्याप्रमाणे तू वागलास ह्याचं मला जास्त कौतुक वाटतं. खरोखर तुझं खूप कौतुक वाटतं मला. अरे, बहिणीसाठी एवढं करायला मनाचा मोठेपणा लागतो. आणि सुमन, अगं आयुष्यात सुख दुःख येतच असतात. परमेश्वराने माणसाला जसं सुख निर्माण केलंय ना, तसंच दुःखही निर्माण केलंय. आपण ते स्वीकारलं पाहिजे. दुःखाने खचून जाता कामा नये. अगं, आयुष्याच्या वाटेवर जशी सुखाची हिरवळ असते ना, तसेच दुःखाचे खाचखळगेही असतात. या आयुष्याच्या वाटचालीत आपण कधीतरी त्या दुःखाच्या खाचखळग्यात पडतो, आपला पाय मुरगळतो, म्हणून आपण चालणं सोडून देतो. नाही ना? अगं, त्यानी जे दिलंय ते आयुष्य आपण खुल्या दिलाने स्वीकारायचं. आनंदाने, दुःख दिलं तरी आनंदाने, हसत खेळत ते भोगायचं. त्यांनी दिलेल्या अनुभवातून आपण आपलं आयुष्य घडवायचं. असं तावून सुलाखून आयुष्य सुंदर होतं. माझं चुकलं स्वामी. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला. मला माफ करा आणि आशीर्वाद द्या. स्वामी, आम्हाला सगळ्यांनाच तुमचा आशीर्वाद द्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निराशेच्या असंख्य क्षणानंतर सुखाचा एक क्षण आपली वाट पाहत असतो, पण तिथपर्यंत पोचण्याचं धैर्य मात्र आपणच दाखवलं पाहिजे.